बघा कसा दिसतोय तवा, भारीच. नमस्कार, मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला ना कुरकुरीत मांदेली फ्राय करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे ही मांदेली घेतली आहेत बघा. आणि ती आता साफ करून घेते. मांदेली साफ करायला कशी सोपी आहेत नाही रे? होय, जास्त काटे पण नाही, खवलं पण नाही. जास्त नाही खवलं, आहेत असतात खवलं पण तेवढी नाही. पण आमचा पिण्या पण मांदेली खात नाही बघा. होय, म्हणून शांत बसलाय. शांत बसलाय बघा. आता तुम्ही म्हणाले मांजर मासे खातं की नाही, पण खातं, पण मांदेली खात नाही. मांदेली खात नाही. होय, काय बोलणार आता सांगा. होय. ही मांदेली खायला भारी लागते ना. चांगली लागतात, मग कुरकुरीत मस्त लागतात. होय, भाकरी बरोबर, चपाती बरोबर पण चांगली, आणि भाता बरोबर पण एक कालवण करायचं मांदेलीचं, आणि मांदेली फ्राय भाता बरोबर पण चांगली लागतात. मस्तच. होय, मांदेली बाबे बघा स्वच्छ धुवून घेतलीच आहे. हा, घेऊ ना करायला आता. हा घेऊया. हे बघा, इथे मी कोकमाचं पाणी तयार करून घेतलं आहे. हे बघा, अशी कोकम चार घेतली आणि कुस्करायची अशी, म्हणजे हे पाणी तयार होतं. हे बघा, मीठ, लाल मसाला, हळद, आणि ही पेस्ट तयार केली आहे. ही बघा, कोथिंबीर आणि लसूण, ही आपल्याला 1 चमचा अशी पेस्ट ना टाकायची, म्हणजे चव चांगली लागते. हा, ही नक्की टाका तुम्ही. आणि लावायला ना वरती मांदेलीला हे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हा रवा घेतला आहे. ही बघा, इथे मांदेली घेतली. तर आता आपल्याला ह्याच्यात ना हे कोकम आगळ टाकायचं आहे बघा, आणि मीठ टाकायचं आहे. आणि हळद टाकायची बघा. कोकम आगळ, मीठ आणि हळद अशी चोळून घ्यायची चांगली. हा, हे बघा, म्हणजे लागते चांगली नाही बे. हा, अशी चोळून घ्यायची मस्त. इतर माशांना बघा सुरमईला वगैरे ते गेजर म्हणजे कुफा सुरमईला वगैरे असं लावता येत नाही नाही बे. हा, तो कसा कुचकरतो ना मासा. हा, पण ही मांदेली वगैरे बांगडा वगैरे असं असला ना की असं मस्तपैकी असं लावून घ्यायचं, चव चांगली लागते. आता आपल्याला ह्याच्यात ही पेस्ट टाकायची आहे बघा, लसूण आणि कोथिंबीर, म्हणजे तर खरी चव वाढते काय बे. होय, म्हणजे तळल्यावरती जो कोथिंबीरीचा सुगंध स्वाद येतो ना, भारीच. अगदी मसाल्यासारखे लागत नाही. होय, नुसते मसाले मसाले असं नाही लागत, चव लागते. चव लागते. हे बघा, ही मांदेली तुम्ही 5 मिनिटं अशी मुरत ठेवलात ना तरी पण चालेल, आणि लगेच केलात तरी पण चालेल काय बे. हा, अशी बघा, चांगली अशी लावून घेतलात ना की मुरत ठेवायची पण गरज नाही. काय सगळं मीठ बीठ ना व्यवस्थित लागतं. आता आपल्याला ह्याच्यात मसाला टाकायचा आहे. हा बघा, मांदेली कशी लागतात पण चांगली, म्हणजे चव भारी लागते. हा. आणि अशी जर रवा फ्राय तुम्ही केलात ना तर मस्तच खायला मस्तच नाही लागतात, मग भारी लागतात. आणि इतर मग होय. दुसरं काय नसलं तरी चालेल. चालतंय. होय, मांदेलीचंच कालवण करायचं. दाखवणार होते मी तुम्हाला ताट करून असं, पण आज कशी जरा गडबड झाली, होय. मग म्हटलं आता नुसती मांदेलीच दाखवते करून. मग आता कसं जरा उशीर झालाय संध्याकाळी, हा, म्हणून म्हटलेलं फक्त फ्राय दाखवूया हा, करून. असं. पण तुम्हाला जर कालवणचे हवे असतील प्रकार ना हा. तर आपल्या चॅनलवरती आहेत. म्हणजे कालवणासाठी जर वाटण वगैरे करतात ना, त्याची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवरती आहे, नक्की पहा. बरेच प्रकार करून दाखवले होय. काय बे. होय, मिरची धण्यावरचं कालवण, मसाल्यावरचं कालवण, मस्तच. वेगवेगळं तुम्ही बनवा. होय, मांदेलीला बघा सगळं मीठ मसाला सगळं लावून घेतलंय. आता आपल्याला ना रवा फ्राय करायचे आहेत ना, त्याच्यासाठी आपल्याला इथे रवा घेतलाय. हा बघा, आणि हे तांदळाचं पीठ घेतलंय, आणि त्याच्यात आपल्याला ना थोडासा मसाला टाकायचा आहे, आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे. थोडंच टाकायचं, म्हणजे कसं बाहेरचं आवरण आहे ना अळणी लागायला नको. हा, आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बघा. मसाला का टाकायचा, म्हणजे बाहेरचं ना आवरण बाबे पांढरं दिसत नाही. होय, म्हणून थोडा मसाला टाकायचा. रंग चांगला येतो. हा, तवा पण ठेवलाय तापत बघा.
एका बाजूला. आणि ही मांदेली आहे ना आपल्याला अशी रवा असा लावून घ्यायचा. हे बघा असं झाडून घ्यायचं. असं डायरेक्ट तुम्ही तव्यात टाकलात ना तरी पण चालेल. हा हे बघा. मग तुम्हाला रवा फ्राय नको असेल तर असेच हे डायरेक्ट फ्राय करायचे. पण ह्याच्यात पीठ टाकायचं. हा थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं ह्याच्यात आणि मिक्स करून फ्राय करायचं. मिक्स करायचं आणि फ्राय करायचे असं. आणि माशाचे तुम्हाला ना कुठले प्रकार आणखीन आमच्याकडून पाहिजे असतील ना करून तर सांगा. नाही हवे? होय सांगा. तरी आई भरपूर प्रकार झालेत ना आपले. होय दाखवलेले आहेत. होय. तरी अजून कुठची कुठची तुम्हाला रेसिपी पाहायची आहे कमेंट करून सांगा. माशाची वगैरे अशी. म्हणजे तुम्ही जर आत्ता चॅनलवरती जॉईन झाला असेल, नवीन असा चॅनलवरती ना, तर आपले चॅनल सुरू होऊन जवळजवळ 4 वर्ष झाले आहेत. आणि सुरुवातीला तर आम्ही भरपूर दाखवलेत माशाचे प्रकार. होय ते तुम्ही नक्की पहा. तवा तापला की आता आपल्याला ह्याच्यात ना तेल टाकायचं आहे. तेल तापलंय बघा. आता आपल्याला ह्याच्यात ही मांदेली टाकायची आहे. कुठलाही मासा टाकताना बघा तेल तापलेलं पाहिजे. नाहीतर नाही तापलं ना तेल की रवा निघतो म्हणा हवे. वरचं जे रव्याचं आवरण आहे, कोटिंग आहे ना, ते सगळं निघतं. तवा भरून पण असं ना तळता येतात. पण कसं माहिती आहे मच्छे भाजतात नाही, साईडचे भाजत नाही. होय. म्हणून असे थोडे थोडे आपण ना टाकून असे भाजून घ्यायचे. हे बघा एक बाजू अशी भाजली ही परतायचे. तर रवा वगैरे निघालाय काय बघा? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. हे सगळ्यात महत्वाचे आहे. जेव्हा आपण रवा फ्राय करतो तेव्हा तेल चांगलं तापलेलं हवं पाहिजे. आता कसं हे तेल आहे मला टाकायची गरज नाही लागली. असं डिश मध्ये बघा असं तेल घ्यायचं आणि असं कावील ते टाकायचं. थोडं थोडं तेल टाकून असे मासे चांगले तळून घ्यायचे मस्त. आता दुसरी बाजू पण चांगली अशी भाजून घेते. हे बघा दुसरी बाजू पण अशी भाजली आहे. अशी आपण ना साईडला काढायचे बघा. मस्त झाले त्यात नाही हवे. होय. आणि हे कसे शिजायला वेळ लागत नाही. हे बघा असे सगळे साईडला लावून घ्यायचे. तेल पण नितळतं आणि भाजले नसलेत ना तर ते भाजतात पण काय वेळ. हे बघा आणि सगळं असं रवा वगैरे असं काढून घ्यायचा आणि दुसरे मासे टाकायचे. हे बघा परत आपल्याला असं तेल टाकायचं. असे तुम्ही लावून ठेवलात ना की रवा तो आणखीन कुरकुरीत होतो. हे बघा हे दुसरे मासे टाकलेले भाजतात आहेत आणि हे पण भाजलेत आहे. तेल पण सगळं नितळलं आहे. एका ताटात असे मग काढून घ्यायचे बघा. बाकी सगळे मासे वगैरे दाखवलेले आहेत आपण करून. होय. फक्त बोंबील दाखवलेले नाही आहेत बघ. होय बोंबील दाखवायचे राहिले. आधी बाजारात ना ताजे मस्त बोंबील आणते आणि आधी करून दाखवते करते जरा. एकदा तो बेत नक्की करूया. होय. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेअर करा व्हिडिओ काय हवे. होय. जेणेकरून हे साध्या सोप्या रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचतील.